नमस्कार. निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, जर तुम्हाला प्रभावी सूत्रसंचालक आणि उत्तम वक्ता व्हायचं असेल तर निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा, कारण इथं दररोज नवनवीन मार्गदर्शन आपल्याला मोफत दिलं जातं. त्यासाठी आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, आजचा घटक आहे बोलण्याची कला. 10 प्रभावी तंत्र या ठिकाणी सांगतोय, ज्यामुळे तुमची बोलण्याची कला विकसित होईल आणि तुम्ही बोलण्यामध्ये कौशल्यपूर्ण व्हाल. मी 10 प्रभावी तंत्र सांगतोय, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 1. वन लाईन इम्पॅक्ट तंत्र. लांब बोलण्यापेक्षा एक दमदार ओळ प्रभाव टाकण्याचं काम करत असते. उदाहरणार्थ पहा, यश मिळवायचं असेल तर सुरुवात आजच करा. मित्रांनो, ही छोटी पण सर्वांच्या लक्षात राहणारी ही ओळ आहे. 2. स्टोरी एंट्री. हे अत्यंत महत्वाचं तंत्र आहे. थेट मुद्द्यावरती बोलणाऱ्यानं किंवा सूत्रसंचालन करणाऱ्यानं किंवा व्याख्यान करणाऱ्यानं किंवा भाषण करणाऱ्या व्यक्तीनं थेट मुद्द्यावरती न जाता छोट्या गोष्टीनं सुरुवात करा. त्यामुळं काय होईल की सर्वांचं लक्ष वेधलं जाईल आणि तुमचं बोलण्याचं कौशल्य हे विकसित होण्यासाठी मदत होईल. उदाहरण पहा, एक छोटा मुलगा होता. त्याला स्टेजवर बोलायला खूप भीती वाटायची. मित्रांनो बघा, कथा लोकांना जोडण्याचं काम करत असते. 3. कॉन्ट्रास्ट टेक्निक म्हणजेच काय, तफावत दाखवणं. 2 वेगळ्या गोष्टींची तुलना करून प्रभाव वाढवा. उदाहरणार्थ, काही लोक संधीची वाट पाहतात आणि काही लोक संधी निर्माण करतात. 4. कीवर्ड रिपिटेशन. अर्थात हे जे तंत्र आहे ते अत्यंत महत्वाचं आहे की महत्वाचा शब्द पुन्हा पुन्हा वापरून आपला बोलण्यातील ठसा उमटवायला शिका. उदाहरण पहा, कॉन्फिडन्स हवा. बोलण्यासाठी कॉन्फिडन्स आणि जगण्यासाठी कॉन्फिडन्स. 5. व्हॉइस ड्रॉप तंत्र म्हणजे काय, महत्वाच्या वेळी आवाज कमी करा. उदाहरणार्थ, आणि त्या क्षणी हळू आवाजात. त्याने स्वतःवर विश्वास ठेवला. मित्रांनो, यामुळे काय होईल की सगळेजण लक्ष देतात. 6. हँड गेस्टर फोकस तंत्र. हातांच्या हालचालींनी मुद्दा अधोरेखित करा, म्हणजे हावभावाला प्राधान्य या ठिकाणी द्या. उदाहरणार्थ मित्रांनो, 3 गोष्टी अर्थात तुमच्या हातातील 3 बोटे तुम्ही दाखवा. ती हाताने 3 दाखवा. व्हिज्युअल इम्पॅक्ट यामुळे तयार होत असतो. 7. शॉर्ट पोज पंच हे तंत्र म्हणजे वाक्याच्या शेवटी छोटा पॉज घ्या, विराम द्या. उदाहरणार्थ, तुमचं आयुष्य बदलणार आहे जर तुम्ही आज निर्णय घेतला तर. पहा, या ठिकाणी मी पॉज घेतलेला आहे. 8. ऑडियन्स रिफ्लेक्शन हे तंत्र. प्रेक्षकांना स्वतःचा विचार करायला लावा. उदाहरणार्थ, तुम्ही शेवटचं कधी स्वतःसाठी काही नवीन केलं? लोक मनाने जोडले जातात. 9. एनर्जी शिफ्ट हे तंत्र पहा. कधी हळू, कधी उत्साही, ऊर्जा बदलत ठेवा. उदाहरणार्थ, हळू, जीवनात अडचणी येतात. उत्साहात, पण त्यावर मात करणारेच खरे विजेते असतात. आणि शेवटी 10वं तंत्र आहे क्लिअर क्लोजिंग लाईन हे तंत्र पहा. शेवटी एक स्पष्ट लक्षात राहणारा संदेश तुम्हाला देता यायला हवा. द्याच तुम्ही तो संदेश. उदाहरणार्थ, लक्षात ठेवा, सुरुवात केली की यश मिळतच. बोलण्याची कला म्हणजे फक्त शब्द नाहीत, तर मित्रांनो ती आहे प्रभाव निर्माण करण्याची कला. मित्रांनो, जर तुम्हाला हे 10 तंत्र जर तुम्ही वापरले तर लोक फक्त ऐकणार नाहीत तर तुम्हाला लक्षात ठेवतील. तर या 10 तंत्राबद्दल तुम्हाला काय वाटतंय तर कमेंट्समध्ये नक्की लिहा, कळवा. आणि तुम्ही तुमच्या बोलण्यात ही 10 तंत्र वापरून पहा. तुमचं बोलणं सर्वात होणार लय भारी. मित्रांनो, आपण हजारो सूत्रसंचालक वक्ते घडवायचं ठरवलं. तुम्हाला देखील या मिशन मध्ये सहभागी व्हायचं असेल तर निवेदक विठ्ठल पवार हा मराठी बांधवाचा असलेला मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि इतरांना सांगा. धन्यवाद.